एकदम लोड नको म्हणून टप्प्याटप्प्याने मी किचन आवरायला सुरुवात केली. डब्बे सगळे घसून त्यामध्ये छान असं सामान भरून ठेवलं. डब्यांचं कपाट छान असं आवरून झालं. त्यानंतर वेळ आली ती या बरण्यांची. दररोज ज्या बरण्या मला लागतात ना, तर त्या सगळ्या बरण्या घसून आज दिवसभर छान उन्हामध्ये सुकलेल्या आहे आणि संध्याकाळच्या वेळेला म्हटलं चला यामध्ये सामान भरून घेऊया. दुसऱ्या दिवशी घरभर पसारा नको, त्यामुळे संध्याकाळच्याच वेळेला मी आवरायला सुरुवात केली. डीमार्टवरनं थोडंसं सामान आणलेलं होतं, तेच म्हटलं चला या बरण्यांमध्ये भरून घेऊया. या सगळ्या काचेच्या बरण्या मी घेतलेल्या आहेत डीमार्टवरनं. प्रोडक्ट जर मला ऑनलाईन भेटले तर नक्की टॅग करून देईल, चेकआउट करा. आज मी सोप बनवून घेते, पण आजची सोप जरा वेगळी आहे. सोप आणि ती थोडेसे भाजून घेतले, त्यामध्ये धने डाळ ॲड केली आणि ज्या काही मी सीड्स खात असते ना त्या पण थोड्याशा त्यामध्ये ॲड केल्या. त्यामध्ये मी घेतलेले आहे चिया सीड, फ्लॅक्स सीड, सनफ्लावर, पंपकिन आणि वॉटरमेलन. हे सगळं मी बरणीमध्येच ॲड करून घेतलं. चमच्याने त्याला मिक्स केलं आणि बरणी सुद्धा उलटी पालटी करून घेतली, जेणेकरून ते मिक्स होऊन जातील. आता म्हटलं चला जरा टेस्ट करून बघूया, शेवटी आपल्यालाच खायचं आहे. तर एक नंबर लागत होतं आणि सध्या मला सोप इतकी आवडते ना, मी कधी पण मला जेव्हा पण वाटतं ना तेव्हा मी सोप खात असते. पण सीड्स खायचं मात्र विसरूनच जाते. त्यामुळे म्हटलं चला आता आपण याला सोपमध्येच मिक्स करून घेऊया, जेणेकरून खाल्लं जाईल. तुम्ही पण खायला सुरुवात केली की नाही या सीड्स? नसेल केली तर नक्की सुरुवात करून घ्या. तर चला फायनली मी सगळं छान असं हे कपाट आवरून घेतलं बर्नींचं आणि त्यानंतर जो काय माझा डायनिंग टेबल आहे ना त्याला पण क्लीन करून घेतलं आणि इतकं सुंदर असं हे दिसत होतं ना. रिकाम्या बरण्यांपेक्षा अशा भरलेल्या बरण्या बघायला किती छान वाटतं ना. असं वाटतं ना फक्त त्याच्याकडे बघत बसावं. कसं आवडलंय मग कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि काही चेंजेस करायचे असतील ना ते सुद्धा कमेंटद्वारे सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. बाय बाय.